जगभरात बॅलेट पेपरवर मतदान होताना भारतामध्ये ईव्हीएम मशीननं मतदान का? मुंडे यांच्या मृत्यूबाबत माहिती नाही, ईव्हीएमला रद्द करा अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे। आपने निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम हॅक करण्यासाठी संपर्क केला होता, हे आरोप आपनं फेटाळले असून ईव्हीएमचा घोळ आधी आपनंच उघड केल्याचा दावा केला जातोय। नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र आता नांदेडची जागा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अविता चव्हाण यांना मिळणार असल्याची शक्यता आहे। अमरावतीच्या आदिवासी भाग असलेल्या मेळघाटामध्ये मूळ गावात परतण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या आदिवासींनी पोलीस दल, राज्य राखीव दल आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केलाय। यामध्ये 20 जवानांसह आदिवासी बांधवही जखमी झाले। नवी मुंबईतल्या तळोजा नावडे गावातील टायरच्या गोदामाला भीषण आग लागली। गोदामामध्ये साठवलेल्या टायरमुळे ही आग वेगानं पसरली। मुंबई आणि औरंगाबादमधून आयएसआयएसचे 9 समर्थक ताब्यात घेण्यात आले। एटीएसनं ही कारवाई केली आहे। मोबाईल, लॅपटॉप आणि काही कागदपत्र त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहेत। मराठा आरक्षणाविरोधातील याचिका इम्तियाज जलीलकडून मागे घेण्यात आली आहे। इतर याचिकांचा निकाल लागल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे। सिंहगड इन्स्टिट्यूटचे विश्वस्त डॉक्टर मारुती नवले यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। 7 दिवस तुरुंगवास भोगल्यामुळे त्यांचं विश्वस्त पद रद्द करण्यात आले। त्यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। राजपथावरील संचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झालाय। छोडो भारत संकल्पनेमधून नितीन देसाईंनी हा देखावा साकारला आहे। कर्नाटक तसंच देशभरात पूजनीय असलेले 113 वर्षीय शिवकुमार स्वामी अनंतात विलीन झालेत। यावेळी भक्तांना अश्रू अनावर झाले। आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ही 15 पैशांवाली संस्कृती बदलून टाकली अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे। वाराणसीमध्ये आयोजित प्रवासी भारतीय दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये आयोजित 15व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। दरम्यान त्यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांचीही भेट घेतली। आज मालदा इथे झालेल्या जाहीर सभेमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। बंगालमध्ये दुर्गा पूजा विसर्जन आणि सरस्वती पूजनासाठी परवानगी मिळत नाही। आता दुर्गा पूजा विसर्जन बंगालमध्ये नाही तर काही पाकिस्तानमध्ये करायचं का, असा सवाल अमित शहानी केलाय। मोदींच्या मेहुल भाईने शेवटी देश सोडला। त्यांना आपल्या बँकेची 11,000 कोटींची लूट केल्याचं ट्विट संजय निरुपम यांनी केलेलं आहे। उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी झाले असून राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे थंडी कमी झाली आहे। दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलेलं आहे। हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे दिल्लीमध्ये आज चांगला पाऊस झालाय। सकाळी 7 पासून पावसाला सुरुवात झाली। सकाळी दिल्लीमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे आयपी इस्टेट भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी झाली। यामुळे आधीच पाऊस आणि त्यामध्ये वाहतुकीची कोंडी, त्यामुळे दिल्लीकर त्रस्त झाले। दिल्लीच्या सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये मोठा अपघात टळला। पावसानं भेगा गेलेल्या रस्त्यावर उतरून बसली बस। चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणीही जखमी झालं नाही। सुरतमध्ये कन्स्ट्रक्शन साईटवर रॉड डोक्यामध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे। जम्मू काश्मीरच्या शोपियानमधील हेफ श्रीमल भागामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळी चकमक सुरू झाली। या चकमकीच्या दरम्यान 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलेलं आहे। काश्मीरच्या पर्वतीय भागामध्ये सोमवारी नव्यानं हिमवृष्टी झाली तर पठारी भागाला पावसानं तडाखा दिला। दरम्यान काश्मीर खोऱ्याच्या रहिवाशांना थंडीच्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळालाय। जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये हिमवृष्टी झाली असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर दैनंदिन व्यवहार सुद्धा मंदावले। रशियाजवळच्या समुद्रामध्ये 2 जहाजांना भीषण आग लागल्यामुळे त्यामधील 11 खलाशांचा होरपळून मृत्यू झाला। भारतीय, तुर्कस्तान आणि लिबियन खलाशांना घेऊन जाणारी जहाजं समुद्रामध्ये इंधन भरताना ही आग लागली आहे। आफ्रिकी देशांमधून एक धक्कादायक असा व्हिडिओ समोर आलाय। एक लष्करी हेलिकॉप्टर एका ठिकाणी उतरताना काही लहानगे त्याला मोबाईलमध्ये टिपत होते। याचवेळी अचानकपणे हेलिकॉप्टर कोसळलं। ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। क्लिव्हलँडच्या ओहियो या भागामध्ये सोमवारी विमानाचा अपघात झाला। या अपघातामध्ये 2 वैमानिकांचा मृत्यू झाला असून 4 प्रवासी ठार झाले। दक्षिण पश्चिम पाकिस्तानमध्ये सोमवारी एका ट्रकच्या धडकेमध्ये बसला आग लागून बसमधील 24 प्रवाशांचा मृत्यू झालाय। कराची शहरातील सर्व प्रवासी असून ही बस पंजगुर जिल्ह्यामध्ये जात होती। एअरटेलनं जिओला टक्कर देण्यासाठी हा एक प्लॅन लॉन्च केलाय। एअरटेलच्या या प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी काही एफयूपी मर्यादा नाही। एअरटेलनं जिओला टक्कर देण्यासाठी हा प्लॅन लॉन्च केलेला आहे। जपानची कार कंपनी निसानने आज भारतीय बाजारामध्ये आपली नवी 2019 निसान फिक्स कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च केली आहे।
9,55,000 ते 14,65,000 रुपये अशी या कारची किंमत आहे. वेगवेगळ्या व्हेरियंटची किंमत यामध्ये ठेवण्यात आली आहे. मारुती सुझुकीच्या नव्या बेलेनोसाठी आजपासून बुकिंग सुरू झालेलं आहे. सध्या 11,000 रुपयांमध्ये ग्राहकांना या कारसाठी बुकिंग करता येणार आहे. गुगल मॅपच्या ॲपमध्ये लवकरच एक मोठे अपडेट करण्यात येणार आहे. हे एक नवीन फीचर असून यामुळे रस्ता दाखवण्याबरोबरच गाडीचा वेग किती आहे याची आठवण देखील करून देणार आहे. आयसीसी पुरस्कार सोहळ्यामध्ये विराट एकाच वर्षी पटकावलेत मानाचे 3 पुरस्कार. आयसीसीच्या वन डे आणि टेस्ट टीमचे कर्णधारपद सुद्धा पटकावलं. भारतीय कर्णधार विराट कोहली, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सर्व रेकॉर्ड त्यानं तोडलेत असा विश्वास पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू आणि एशियन बॅट्समन अशी ख्याती असलेले जहीर अब्बास यांनी व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक वन डे मालिका विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी ऑकलंडला दाखल झालाय. या पहिल्या सामन्यासाठी टीमनं चांगलीच तयारी केली आहे. हरभजननं श्रीसंतच्या लगावलेली कानाखाली आजही क्रिकेटप्रेमींना ही घटना चांगलीच लक्षात आहे. आता सुमारे 11 वर्षांनंतर हरभजन सिंगनं श्रीसंतला कानाखाली मारणं ही माझी चूकच होती हे मान्य केलंय. मी राजकारणामध्ये जाणार ही बातमी निव्वळ अफवा आहे असं करीना कपूरनं तिच्या राजकीय प्रवेशाच्या अफवेवर स्पष्ट केलं. राजकारणामध्ये उतरण्याचा माझा कोणताही विचार नसल्याचं करीनानं म्हटलंय. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलंय. खुद्द आर्यननं ही बातमी आपल्या चाहत्यांपर्यंत शेअर केली आहे. आणि केरळच्या चाहत्यांनी थेट हॉटेलच्या एका रूममध्ये शाहरुखचं मंदिर थाटलंय. हो, सहजासहजी विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. खुद्द काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी याबाबतचा खुलासा केलाय. अलीकडे शशी थरूर केरळच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी हॉटेलमध्ये शाहरुखचे फोटो आणि कटआउट लावलेले त्यांनी पाहिले.